सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु. हा हा आज आपण गुणवंत दरबार श्री संत गुणवंत महाराज दरबार लाखनवाडी इथे आलो आहे आणि अगदी दरबाराच्या बाजूलाच एक लहानू भक्त आहेत, काकाजी आहे. त्यांनी प्रत्यक्ष गुणवंत बाबाला तर पाहिलेलंच आहे, परंतु लहानूजी बाबांचं सुद्धा दर्शन त्यांना झालेलं आहे, पाहिलेलं आहे. दर सोमवारला इथून लाखनवाडीवरून टाकरखेड्याला ते जायचे. दाजी जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा. जय जय गुणवंता. तुमचं नाव सांगा आधी. हरिदास डांगे. हरिदास डांगे डांगे. आजी तुझं नाव सांग. चंद्रकला हरिदासजी डांगे. बर, तर तुम्हाला लहानूजी बाबाचं दर्शन घ्यायला जायची इच्छा कशी तयार झाली हे सांगा पहिले. हे पहिले गेलतो मी येत्यात. हा, पहिले गेलतो मी कामी गेलतो. बर, जेलात. जेलात. हा, तिथे काय 1 महिना जेलमध्ये. जेलमध्ये कायच्या बाबतीत. हा, काय काही बदलत ना. बरं बरं असे भांडणं धरते. बरं बरं. मग ते उर्दू काढली देव वाटत माणसाले. हा, देव वाटत आणि देव आठवते मग. हो, हा, मग देव वाटत लहान महाराजला काय हे करतो जाय म्हणे सगळ्या घराकडे. घराकडे जाय म्हणे. हा, मग मग पायची झाली सुट्टी. सुट्टी झाली लवकर. हा, त्याच दिवशी संध्या मनात चिंतन केल्यावर मनात चिंता केल्यावर सुट्टी झाली. मग गेलं माझ्या भावाच्या खोलीवर. हा, तिथून घेतले 200 रुपये बाकी. हा, आम्हाला दिले. माझं काही पसार नव्हता. हो, 2 दिला म्हटलं. 2 नाही 100 रुपये दिले. मग तशीच गाडी होतीच माझी तिथं. हो, गाडी लहान मला टाकर. बर, तिला 2 दिवस. हा, 2 दिवस जेवण केलं. मग आलो घरी. नाही शिरसगाव ठाण्यात. शिरसगावला आले. बर, मग तिथलं मग ठाण्यात ते हे दिलं. ते काय म्हणते नाही साहेबच दिलं ते. सुट्टी दिली मग तुम्हाला ठाण्यातून. नाही सुट्टी नाही. मग महिनाभर राहा लागलं अजून. येणार झालं. म्हणजे तुम्हाला जेलमधून सुटका करून दिली बाबाजी. हा एक प्रसंग आहे. हा. आणि गुणवंत बाबाली पाहिलाय तुम्ही. बापा यायच्या सांगा रातभर झोपलं. बाबा आमच्या घोरापाशी. हो काय. गुणवंत बाबाचे प्रसंग सांगा. रात्रभर कुठं झोपले. रात्रभर कोण मी आहे. हो, वावर जंगलात झोपत. जंगलात आम्ही सकाळी 40 वर्ष जंगलात केला. हो काय. हा, बाबाजी सोबत. हा, म्हणजे लोक चोऱ्या सोऱ्याकरी. हा, मग कापूस हे कोणाला कणस असं लोक मग राहणारे. हा, मग तिथं मला झोपा लागेल. असं का. मग ना होय. बाबाजी का म्हणे तुम्हाला मग. कोणते हे गुणवंत बाबा. नाही हे काही नाही म्हणे की नाही. काही नाही. संघ राय मात्र. नाही माया नाही. मी राव संघ. तुम्ही राय बाबाजी. बाबाजीच्या संघ हा म्हणजे आपल्या जंगलात राहत काही. हो, चालले मग त्या वावरात. हो, गुणवंत बाबाची भ्रमती जास्त चालू राहील. हा, असं काय. लहान मला त्याच्याकडे आहे का. हो, लहानूजी महाराजच्या दरबारामध्ये किती वेळा गेले मग तुम्ही. अरे बापा काही विचारच मला 7 डाव 8 डाव 6 डाव 6-8 वेळा तुमचा दौरा राहील. हा, 12 महिन्यात. 8 लावून लागली. बरं आजी, तू गुणवंत बाबाबद्दल सांग ना थोडस. बट्टी नाही काय पाहिलं गाडी. हा, पाहिलाय तू ना बाबाजीले. पाहिलं शिदुरी मागायला झाले एखाद्या घरी. हो काय. बरोबर नाव सांगे. त्याच्या घरी जाय बा. हा, हमक्याच्या घरून जीव घातलं त्या माऊलीनं. हो का बाबाजीले. एखाद्या वेळेस त्याला जेवायला भेटलं तर जाय बा डांगे भाऊ साहेबची 2 शिदोरी घेऊन ये. नाव सांगे गावात. जाय बा. हो, तर शिदोरी दिली त्या माऊलीनं. गुणवंत बाबा नाव सांगे. जाय बा त्या घरी. जिथं आणायची असली तिथं नाव सांगे. त्या माऊलीनं कधी नाराज नाही केलं. त्याने 4 पोळ्या टाकून त्याला जीव घातलं. नाही, आमच्या इथं जीव घालत बोलणं. माझ्यापेक्षा माझा चुलता जीव घाले. हो, चुलत्याचं नाव सांगा. बाबांजी डांगे. बाबांची डांगे. असं त्याला जीव घातला बिमार. आता काय वय आहे तुमचं जवळपास. 70-75. मुलं आहे. असं. किती मुलं किती आहे. 2 आहे. 2 मुलं आहे. 1 मुलगी आहे. सारे जण एक नंबर आहे. तर आज कालची यात्रा झाली इथे बाबाजीची. गुणवंत बाबाची कालची यात्रा झाली 2 ऑक्टोबर.
तर आज योगायोग आता मला इथे ह्या शिवावर येतपर्यंत स्मरण नव्हतं का कालची यात्रा होती. एक भक्त माझ्या गाडीवर बसले, कालची तर म्हणे खूपच यात्रा म्हणे बाबा, खूपच गर्दी भरली म्हणे. चांगली आहे ना. हो. तर ती पुण्यतिथी असते आहे ना बाबाजीची हा पुण्य कालची. हो बरोबर. तर आज योगायोग पहा, मला हे सिरलसचे जे पाटील आहे आपल्यासोबत, विवेक सुद्धराव चौधरी चौधरी पाटील यांनी तुमचं नाव सुचवलं होतं का ते बाबा, बघ बघत झाली आमची. तर सोमवारी येणारे भक्त लाखनवाडीवरून बाबाच्या दर्शनाला टाकरखेडला येणारे कोणते भक्त बा, तर ते नाव शोधून काढलं आणि आज तुमची मुलाखत झाली. तुम्ही ज्या सांगितले, जे अनुभव सांगितले, याबद्दल मी तुमचा आभारी आहो. हो ना. जय गुरु. जय आमचा लहानजी तिथं बाबा. हे आहे ना भुई हाताला सवय मला हो हो ते नेमाडे नेमाळे नेमाडे नेमाळे बरोबर आहे. ते पोराच्या लग्नात आलतो. असं असं नेमाडे बाबाजी वाटकर कमळापूरचे वाटकर भाऊ ना आम्हाला तुम्ही जे लहानूजी बाबांचे अनुभव सांगितले, गुणवंत बाबाचे सांगितले, हो हो तर आज गुणवंत बाबांच्या दरबारामध्ये तुम्ही लागूनच तुमचं घर आहे. हो लागून लागूनच हो हो ही कोण भेटला आहे. अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचं दोघांचे आभार मानतो. आणि संतांची त्यानं जेव केली म्हणजे पहिले 6 महिने भरले ते हा भरले. बापा काय आज होतं. या लाखांवाडीत त्यांच्या पोराजो भरपूर आहे. त्या संतांची सेवा केल्याच्या ना या माऊलीनं जीव घातलं लोक. पहिले दोनाचे सगळं बरोबर आहे, सुखात आहे. आज सुखात म्हणजे 2 मजली बिल्डिंग आहे, 2 पोरे जो नातू चांगल्या क्वालिफाईड तुम्हाला डब्बा वगैरे सगळं इथे आणलं. दोन्ही टाइम दोन्ही टाइम येते. जय लहानूजी बाबा, जय जय गुणवंता.